श्रीकला इथं कसली शाळा घ्यायला आलीस ग? म्हणजे असं न बोलवता कुणाच्याही घरी जातेस का? इंद्रायणी ताई ते मी ते मी काय आलीस कशासाठी ते सांग ना. बघतेस काय अगं, बोल कशासाठी आलीस? शकुंतला काकी काल दवाखान्यात त्यांना भेटता नाही आलं ना ग मला, म्हणून इकडे आले. तुझ्या आई सारख्या आहेत ना त्या? हे बघ श्रीकला, हिंदू तू श्रीकलाशी एवढ्या मोठ्या आवाजात का बोलतीयस? शोभतंय का तुला हे असं वागणं? महाराज मी चौकशीच करत होते. आज दिवसभर नव्हते ना मी घरी, काळजी वाटत होती काकींची. पण मग घरी आलेल्या माणसाशी बोलायची ही पद्धत आहे का? ही अशी करतात चौकशी? महाराज प्लीज तुम्ही इंद्रायणी ताईंना ओरडू नका. ऍक्च्युली त्यांनी मला घरात अचानक पाहिलं ना, म्हणून त्या तशा रिॲक्ट झाल्या, जे खूप ऑब्वियस आहे. इट्स ओके. पण तिच्याकडून मला हे असं बोलणं आणि वागणं अपेक्षित नाहीये. इंदू, अगं तू दिवसभर घरात नव्हतीस तर या श्रीकलानी शकुंतलाला काढा करून दिला आणि तू चक्क तिचीच उलट तपासणी घेतेस. काढा? शकुंतला काकू तुम्हाला तुमच्या आई सारख्या आहेत ना, त्या माझ्यासाठी सुद्धा खूप स्पेशल आहेत. मी काकींना बघून आले. हो, जा जा, काढाच पित असतील त्या. महाराज मी निघू? येते हा. इंदूला हे काय झालंय? अशी का वागते ती श्रीकलाशी? काकी काकी उठा 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 उठा. त्रास होतोय का? अगं नाही, बरी आहे मी. अगं ते श्रीकलाने काढा करून दिला ना मला, तर त्या काढ्यामुळे इतकी झोप लागली, कळलंच नाही मला. किती वेळ झोपले होते ग मी. बरं मी काय म्हणते, तू ते श्रीकलाकडून काढा शिकून घे बरं का इंदू. इतका चांगला काढा केला होता तिने. फार गोड आहे बाई ती मुलगी. आणि हो, तिला निरोप दे माझा. तिला म्हणावं जरा आधीमध्ये घरी येत जा, बरं वाटतं ती आली. ही श्रीकला आता माझ्या माणसांच्या मनावर पण गारुड करायला लागली. मोहितराव, आज तुम्ही निवडणुकीचा फॉर्म भरायला गेला होतात. भावी उपसरपंचांना सांगितलं पण नाही. काय हे मोठ्या बाई, तुम्हाला सांगायला तुम्ही पक्षश्रेष्ठी थोडीच आहात. नाही,
पण तुमच्या टीम मध्ये तर आहे ना? टीम मध्ये अहो तुम्ही तर व्हाईस कॅप्टन आहात. व्हाईस कॅप्टन काय आहे, ते आपले कार्यकर्त्यांच्या गदारोळात अशा छोट्या मोठ्या गोष्टी नाही लक्षात राहतात. राहिलं असेल सांगायचं. आणि आम्ही काय म्हणतो, नाही या अशा छोट्या मोठ्या गोष्टींसाठी तुम्हाला त्रास दिला पाहिजे का? तेवढा त्रास चालत. यापुढे असं करू नका. अरे बापरे, मोठ्या बाईंना राग आला वाटतं. आला तरी पण आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी. तुम्ही भरघोस मतानं निवडून यावं असंही आम्हाला वाटतं. असंच होणार आहे मोठ्या बाई, असंच होणार आहे. काय गावात आम्हाला सोडून दुसरा कुठला पर्यायच नाही. दैदिप्यमान युवा नेतृत्वाचं एकच नाव, निवडून येणार फक्त न फक्त मोहितराव. दुसरा पर्याय तर दिसला पाहिजे ना महाले मास्तर. विठूच्या वाडीला आहे ना मोहितरावांशिवाय पर्यायच नाही. अहो बाळंभट, पर्याय असतोच, बघितला की दिसतो. त्यासाठी डोळे उघडून बघा तर खरं. मग अहो लोकशाही आहे, आणि या लोकशाहीमध्ये आपल्या मताचा योग्य वापर करून नेता निवडून देणं हे जनता म्हणून आपलं कर्तव्य आहे. अगदी बरोबर बोलले महाले गुरुजी. या सगळ्यांचा विचार ना आपण केलाच पाहिजे. लोक प्रतिनिधीवर आपला बच्चा कसला पाहिजे. आज मोहितरावने अर्ज भरलाय आणि शेळकेवाडीचे संजय रावराने त्यांनी अर्ज भरलाय त्यांच्या विरोधात. ते कसं आहे माहिती का, तुम्ही मारल्यासारखं करा, मी रडल्यासारखं करतो. एखादा विरोधी पाहिजे म्हणून दिलेला विरोधी येतो. अहो तो संजय ना, तो मोहितरावांचाच पिट्टू आहे. तेच तर, आपल्याला मोहितरावाला टक्कर देणारा उमेदवार पाहिजे. हा, माझ्या पाहण्यात असा एक उमेदवार आहे. कोण? म्हणजे नाव तरी सांगा, सगळ्यांना कळेल ना. संदीप नरहरी अलमले. म्हणजे आपला पप्प्या. हा तर आपण विचार केलाच नाही. म्हणजे कार्यकर्ता पण कधीतरी नेता झाला पाहिजे ना. वय वय. आणि पप्प्यासारखा चांगला उत्तम पर्याय ना आपल्याला. आपण त्याच्याशी बोललो पाहिजे. उद्याच आपण या विषयावर त्याच्यासोबत बोलूया. एकदम बरोबर. अगं ते श्रीकलाने काढा करून दिला ना मला, तर त्या काढ्यामुळे इतकी झोप लागली, कळलंच नाही मला. मी काय म्हणते, तू ते श्रीकलाकडून काढा शिकून घे बरं का इंदू. इतका चांगला काढा केला होता तिने. फार गोड आहे बाई ती मुलगी. पण मग घरी आलेल्या माणसाशी बोलायची ही पद्धत आहे का? हा, विठुराया, आजची घटना घडली. मी गेले काही दिवस झालं त्या श्रीकलामुळे ज्या गोष्टी घडतायत त्या म्हणजे संकटाची चाहूल वाटतायत रे मला. ती श्रीकला जवळ असली की माझं मन असं चलबिचल होतं, मला चिडचिड होते रे. तिच्यात काहीतरी आहे, चांगलं नाही. ती काय येते रे आपल्या घरी, आणि आता तर सगळ्यांचा विश्वास बसू लागलाय तिच्यावर. माझं म्हणणं कुणालाच पटत नाही. अहो, श्रीकला खरंच एक फार चांगली मुलगी आहे बरं का. नाही म्हणजे मला मान्य आहे की बाप्पाचं दर्शन घ्यायला जेव्हा ती आली होती तेव्हा तिच्या येण्यानं दिवा विजता विजता राहिला हे मीच तुम्हाला सांगितलंय. चला, म्हणजे आता खात्री पटली ना तुला? नाही म्हणजे कुठली शंका नाही ना तुझ्या मनात? नाही नाही, आता काही शंका नाही. अहो बघा ना, म्हणजे एवढ्या जुजबी ओळखीवर आजकाल कोणी कुणाची मदत करतं का? अहो इतका मायेनं काढा केला तिनं माझ्यासाठी. आणि तुम्हाला गंमत सांगते, तो काढा पिऊन मला कधी झोप लागली माझी मलाच कळलं नाही.
चांगलंय की, म्हणजे आता आपल्याकडे कुणी आजारी पडलं तर आपण श्रीकलाला बोलवून तो काढा करायला सांगूयात. म्हणजे पेशंट लगेच बरा होऊन जाईल. आणि ती धावत पळत येईल. अगदी आपल्या इंदू सारखी होती. खरंय तुझं. इंदूला सुद्धा हळूहळू श्रीकलाची पारख होईल अशी आशा वाटते मला. आया मायो, सगळी कामं जर ननंदबाईंनीच केली तर मग सुनबाईंनी काय करायचं बाई? सुनबाईंनी भरपूर खायचं आणि धष्टपुष्ट व्हायचं आणि शाळेसाठी भरपूर काम करायचं. मी करते पराठे. सगळ्यांनी जर तुझ्याच हातचं खाल्लं तर माझ्या हातची टेस्ट विसरतील ना सगळे. जसं काय तू विसरू देणार आहेस तुझ्या हाताची चव. बरं ऐक इंदू, पराठे वगैरे सगळं करून झालंय. मी चुलीवरती तेवढा भात शिजत ठेवलाय, तेवढं मात्र बघ. मी ना जरा रायाकडे बघते, अजिबात अभ्यास करत नाही बे हा मुलगा. आलेच हा, थांब. ताई, नारायणी ताई, इंदू ताई काय किचन मध्ये कोण आलं होतं? अगं काय झालंय?